विशेष अधिवेशन संपलं आणि आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे नजरा लागल्या। पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह खात्यावरून दावा सोडण्यास तयार नसल्याची माहिती। नेमकं काय घडतंय पाहूया। गृह खात्यासाठी आग्रही नाही आहे। चर्चा पूर्ण झाल्याबरोबर ताबडतोब मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल। सुधीर भाऊ कितीही म्हणत असले की एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी आग्रही नाहीत, पण अद्याप होम मिनिस्ट्रीवरून शिंदेंनी दावा सोडलेला नाही। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांची 1.25 तास बैठक झाली, पण गृह खात्यावर तोडगा काही निघालेला नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह खात्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वर्षावरील बैठकीत खाते वाटपावरून अंतिम तोडगा निघालेला नाही, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारही आणखी 2 ते 3 दिवस लांबणार असून 14 तारखेला विस्तार होण्याची शक्यता आहे। गृह खात्यासाठी आग्रही नाही आहे। चर्चा पूर्ण झाल्याबरोबर ताबडतोब मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल। काही चिंतेचं कारण नाही आहे आणि सरकार आपलं काम करत आहे। विभिन्न विभाग आपलं काम करत आहे। चांगले निर्णय होत आहे। लाडक्या बहिणीचा हप्ताही आता या 2-3 दिवसामध्ये जाणार आहे। कुठेही काही अडचण नाही आहे। मंत्री शपथ घेतील, त्याची तारीख ठरायची आहे। अंदाज व्यक्त करणे म्हणजे तारीख पे तारीख नाही। अंदाज व्यक्त केला काही सदस्यांनी की 12 तारखेपर्यंत होऊ शकेल। आता असा अंदाज व्यक्त करणे काही गैर आहे असं मी समजत नाही। ते सगळं 2 दिवसात क्लिअर होईल। फक्त या येड्यापासून तुम्ही सावध राहा, बाकी काही नाही। गृहमंत्री पदावर खरंच आग्रही आहे का आपला पक्ष? काय असेल ते 2 दिवसात होईल क्लिअर। काय आभाळ कोसळणार आहे का? आमच्याकडे राहिले काय आणि त्यांच्याकडे राहिले काय? काही होणार नाही। सरकार चालणार आहे 5 वर्ष चांगलं, याचा आम्हाला आनंद आहे। गृह खात्याऐवजी भाजपनं शिंदेंना नगरविकास, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम सारख्या खात्यांची ऑफर दिल्याचं कळतंय। पण गेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांकडे गृह खातं होतं, मग तोच फॉर्म्युला आताही हवाय असा तर्क शिवसेनेकडून दिला जातोय। तर विधान परिषदेत खातेवाटप आणि विस्ताराचा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांनीही उपस्थित केला आणि अजूनही जुन्या मंत्र्यांच्या पाट्या तशाच लागलेल्या असल्याचं म्हटलंय। मुख्यमंत्र्यांसकट 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। मंत्रिमंडळाचा अजून विस्तार झालेला नाही आहे। या महाराष्ट्राच्या विधानसभेकडे किंवा विधान परिषदेकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं असतं, परंतु इतका गोंधळ आहे। आता मी जर आतमध्ये आलो, सगळ्या मंत्र्यांच्या पाट्या जुन्या अजूनही तशाच आहेत। मुख्यमंत्र्यांनी आज सांगावं हेच कंटिन्यू होणार आहेत का? अरे किती वर्ष प्रवीण दरेकरांना तुम्ही फक्त विश्वासदर्शक ठराव मांडायला लावणार? कधीतरी त्यांना करा। नागपूरला 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशन आहे आणि सध्या मुंबईत 3 दिवसांचं विशेष अधिवेशन संपलंय, त्यामुळे 1 आठवडा सरकारकडे आहे। त्याआधी गृह खात्यावरील तोडग्यासह इतर मंत्र्यांचा शपथविधी उरकावा लागेल। गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।